लॉर्ड, सध्या आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करत आहोत आणि तो विषय आहे आर्थिक समृद्धी. आणि आजकाल समृद्धी, पैसा, धन, संपत्ती याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, बरेच चुकीचं शिक्षण दिलं जात आहे. पण पवित्र शास्त्र याबद्दल काय सांगतं? देवाच्या दृष्टीने समृद्धीचा मार्ग कोणता हे आपण शास्त्रातून पाहत आहोत. कारण महागाईचे काळ, आवर्षणाचे काळ, दुष्काळाचे काळ, ही परिस्थिती हे सर्व जगात यापूर्वी येऊन गेलेली आहे, म्हणून ते काही नवीन नाही आहे. त्यापूर्वी तुमच्या माझ्यासारखे देवाचे लोक होऊन गेले की ज्यांनी ह्या प्रॉब्लेमला समस्यांना तोंड दिलेलं आहे. आणि ज्या देवाने त्यांना पार नेलं तोच आपल्यालाही पार नेणारा देव आहे, तोच आपल्याही गरजा पुरवणारा देव आहे. परिस्थिती बदलते, वातावरण बदलते, आर्थिक परिस्थिती बदलते, पण देव बदलत नाही, त्याचं वचन बदलत नाही. कोण प्रेज लॉर्ड म्हणू शकतो? तो बदलत नाही, त्याचं वचन प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक काळात तेच आहे, सेम आहे. आणि मागील संदेशातून आपण पाहिलं की समृद्धी ही कोणत्या दोन प्रकारे येते हे मागच्या संदेशात पाहिलं की देवाच्या वचनाच्या आज्ञापालनाने आणि दशांशाद्वारे. आणि आज आपण तिसरा मार्ग पाहणार आहोत की समृद्धी पेरणी आणि कापणीच्या द्वारे. आणि म्हणून आजच्या संदेशाचं शीर्षक किंवा टायटल आहे समृद्धी पेरणी आणि कापणीच्या द्वारे, प्रॉस्पेरिटी थ्रू सोईंग अँड रिपिंग. आणि शास्त्र बघ आहे पौलाचे कोरिंथीकरास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि दुसरे कोरिंथीकरास पत्राचा 9वा अध्याय आणि वचन 5 ते 9 या ठिकाणी पौल कोरिंथीतील मंडळीला पेरणी आणि कापणे या शेतीच्या भाषेमध्ये देण्याबद्दल काय शिकवतो. आता पवित्र शास्त्रामध्ये 2000च्या वर वचनं समृद्धी, धन, संपत्ती, पैसा याच्याबद्दल आहे. आणि कितीतरी लोकांना हे माहीत नाही. कितीतरी लोकांना असं वाटतं की शास्त्र फक्त देव, सैतान, स्वर्ग, नरक, पाप, तारण हे शिकवतं. परंतु पैसा, धन, समृद्धी, पैसा कसं कमवणं आणि देव कशा रीतीने समृद्ध करतो, कशा रीतीने आपल्या गरजा पुरवतो, कशा रीतीने पुरवित नाही, याबद्दल बरंचसं शिकवलेलं आहे. आणि नव्या करारामध्ये अध्याय 8 आणि 9 दुसरे कोरिंथीकरास पत्राचे हे 2 अध्याय विशेष करून देवाला देण्याबद्दलचे आहेत. की चर्च किंवा मंडळी किंवा देवाच्या लोकांनी कसं द्यायचं, का द्यायचं, कुठं द्यायचं, दिल्याने काय होतं, न दिल्याने काय होतं. म्हणून हे 2 जे अध्याय आहेत दुसरे कोरिंथ 8 आणि 9 हे देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. 2 Corinthians 8 and 9 आणि 9वा अध्याय याचं वचन 5 ते 9 आपण पाहूया. या ठिकाणी पौल देण्याबद्दल काय म्हणतो, आणखी एक मार्ग तो शिकवतो. दुसरे कोरिंथ 9वा अध्याय आणि 5व्या वचनापासून. आणि इथे असं लिहिलेलं आहे, तो लिहितो, म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी, मात्र तिने कृपणतेने न देता उदार अंतकरणाने द्यावी. म्हणून तुम्हाकडे आगाऊ जाण्याचे बंधू वर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटते. म्हणजे तो म्हणतो की मी येण्यापूर्वी जे काही तुम्हाला देणगी द्यायची आहे, जे काही ऑफरिंग द्यायचं आहे मला वेगवेगळ्या ठिकाणी देशात जाऊन त्याची सेवा करण्यासाठी, ही मी आल्यावर तो म्हणतो गोळा करू नका, तर अगोदर प्लॅन करून अगोदर तुम्ही गोळा करून जमा करून ठेवा. वचन 6, हे ध्यानात आणा की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. आता या ठिकाणी अचानक पौल शेतीची भाषा बोलत आहे, पेरणी, कापणे, सोईंग अँड रिपिंग. आणि तो म्हणतो की देवाला देणं ही जशी काही पेरणी आहे, इट इज अ सोईंग. पेरणी, बी पेरणं
म्हणजे आपलं दान किंवा आपला दशांश किंवा ऑफरिंग अर्पण जे आहे हे जसं काही बी आहे. शेतकरी जसा बी पेरतो आणि मग ते उगवतं, तसं देवाला देणं, देवाच्या कार्याला देणं, देवाच्या लोकांना देणं, ते ऑफरिंग हे बी असतं. आणि म्हणून आपण जे उत्तम ते त्याला दिलं पाहिजे. तर या ठिकाणी ते तत्व, ते प्रिन्सिपल आहे की देण्याचं, पेरणी आणि कापणीचं. सोईंग देणं, पेरणं म्हणजे देवाला देणं, आणि कापणी करणं म्हणजे त्याचं प्रतिफळ किंवा त्याचं रिटर्न आपल्याला मिळणं. आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची की प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक माणसाला माहीत आहे की पेरल्यावर लगेच उगवत नसतं. आणि म्हणून आज दिला आणि लगेच आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या ती गरज भागली जाईल असं होत नसतं. काही वेळेस तसं होतं. त्या गोष्टीची गंभीरता, तुमची जी गरज ती किती तीव्र आहे, तुमचा विश्वास किती, आणि याच्यावर आर्थिक चमत्कार अवलंबून असतात. म्हणजे देताना सुद्धा आपण विश्वास ठेवला पाहिजे की जे आपण पेरलंय ते उगवेल. प्रत्येक शेतकरी पेरल्यावर विश्वास ठेवतो की जे पेरलंय ते उगवेल. नुसतं पेरून विसरून जातो का? नाही. पण बरेच लोक कुठंतरी खिशातून हात घालून जे हातात येईल ते देतात आणि विसरून जातात किती दिलं, काय दिलं, कुठं दिलं. याला पेरणी म्हणत नाही. पेरणी एका विशिष्ट ठिकाणी केली जाते, विशिष्ट जागेत केली जाते. पेरणी ही अपेक्षेने केली जाते की जे पेरलेलं आहे ते उगवल. ही अपेक्षा, हा विश्वास असतो. विश्वासाने देणं म्हणजे काय की 10वा भाग किंवा जे ऑफरिंग आपण देवाला दिलं, विश्वास धरलेला आहे की ते मला परत अनेक पट करून मिळेल. याला म्हणतात विश्वासाने देताना. हा विश्वास धरला पाहिजे की मी दिलं पण मला अडचण आली तर, असं नाही, तर मला कमी पडणार नाही. जे मी दिलेलं आहे ते अनेक पट करून तो मला परत देईल. प्रेज द लॉर्ड. माझ्या धंद्याचं, कामाचं नुकसान करणार नाही. की जर मी चर्च मिस करून धंद्यावर बसलो किंवा कामाला गेलो तर माझं नुकसान करणारा देव नाही आहे, तर नुकसान भरपाई करून देणारा आहे. याला म्हणतात विश्वासाने देणं. की आता मोठी ऑफर आलेली आहे आणि चांगला धंदा आहे, रविवार आहे म्हणून चर्चला जायचं नाही, हे चुकीचं आहे ना. हे मतलबीपणा, हा स्वार्थीपणा आहे. आणि अशा लोकांनी अपेक्षा करू नये की देवाने आपल्याला आशीर्वादित करावं, कारण अशांना आशीर्वाद मिळत नसतो. लक्षात घ्या. आणि म्हणून बरेच वेळेस असे लोक स्वतःच्या नाही दुसऱ्याच्या विश्वासावर जगत असतात, कारण त्यांना माहीत असतं की आपलं स्वतःचं समर्पण नाही आहे, आपली ती लेवल नाही आहे, आपल्याला करायची नाही आहे. आणि म्हणून ते रेडीमेड लोक पाहतात की कोणाचं समर्पण आहे, कोणाच्या प्रार्थनेत पॉवर आहे. पण समजा जर कोणी तसं नसलं तर, पण प्रत्येकाने जर समर्पण केलं तर प्रत्येकजण या समृद्धीच्या आशीर्वादात चालू शकतं. तर या ठिकाणी पाऊल म्हणतो की हे ध्यानात आणा की 6वं वचन, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. हात राखून म्हणजे लिमिटेड, मर्यादित, त्याच मानाने कापणी करील. आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. म्हणजे किती पीक येणार हे कोणावर अवलंबून असतं, किती बी पेरलेलं आहे त्याच्यावर. किती जण समजते मी काय बोलतो ते. 1 एकर जर शेत लावलं तर त्याच्यात 5 एकर पीक येईल का? किती पीक येईल किंवा किती कापणी करायची हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे का? सैतानाच्या हातात आहे का? पेरणी करणाऱ्याच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. आर्थिक आशीर्वादात किती आशीर्वादित व्हायचं हे देवावर अवलंबून आहे का? नाही. सैतानावर अवलंबून आहे का? तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला जे देवाने दिलेलं आहे ते बी तुम्ही किती पेरता, याच्यावर तुम्ही किती कापणी कराल हे अवलंबून आहे. पण बरेच वेळेस आपल्याला वाटतं की ते देवावर अवलंबून आहे. देवाची इच्छा असलं तर होईल, आणि आपण पेरतच नाही. 1 एकर शेत लावलं तर 1 एकरच येणार, 5 एकर लावलं तर 5 एकरच येणार. जेवढ्या प्रमाणात देवाला द्याल विश्वासाने तेवढ्याच प्रमाणात तो परत देणार. काही जण सुट्टे पैसे टाकतात,
मी पाहिलं काही जण फाटक्या नोटा टाकतात. आता विचार करा, हे जर ऑफरिंग आणि हे जर अर्पण देवाला जर असं जर दिलं तर कशी आर्थिक परिस्थिती सुधारेल? कसं काय नोकरी लागेल? कसं काय होणार आहे? त्याच्यापेक्षा न दिलेलं बरं ना. अशा रीतीने देऊन देवाचा अपमान करण्यापेक्षा न दिलेलं बरं. मी हे का सांगतो? कारण देवाला देणं इतकं सिरियस मॅटर आहे, इतकं विशेष, इतकं महत्त्वाचं आहे की ह्याच्यावर तुमची माझी आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे. आज देवाचे लोक चर्च जगाच्या लोकांकडे समृद्धीकडे का पाहतात? त्यांचं का कॉपी करतात? त्यांच्यासारखं खोटं बोलवून आणि त्यांच्यासारख्या भिशी आणि वेगवेगळ्या स्कीममध्ये का बुडतात? का मोह होतो? कारण देवाच्या वचनाचं सत्य माहीत नसल्यामुळं त्यांना वाटतं की त्या रीतीने केलं तर आपण झटपण श्रीमंत हो. नाही, तो जगाचा मार्ग आहे. देवाच्या लोकांसाठी हा मार्ग आहे, पेरणी आणि कापणे. प्रेज द लॉर्ड. पेरलं ते उगवतं. तसं पाऊल म्हणतो की जो सडळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो उदारतेने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. म्हणजे ते प्रमाण, द प्रपोर्शन, हे कोण ठरवतं? पेरणारा ठरवतो. किती प्रमाणात आशीर्वाद घ्यायचे, कापणी करायची हे कोण ठरवतं? तुम्ही आणि मी ठरवत असतो. 1 लाखाची गरज आहे, पण 10 रुपये 5 रुपये जर देवाला देत आलेलं आहे, आणि 1 लाखाची गरज आहे आणि एकदम इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे, जर पेरलेलं असलं तर ऐन वेळेस ते उगवेल, कोणत्याही रीतीने ती गरज भागवली जाईल. पण जर पेरणीच केलेली नसली, देवाला कधी दिलेलंच नसलं, तर एवढी मोठी गरज कशी काय पूर्ण? किती विश्वास धरले आणि किती उपास केले तरी. म्हणून लक्षात घ्या हे तत्व की जेवढ्या मोठ्या प्रमाणात गरज, जे आपण पेरलेलं आहे ते उगवत असतं. जे आज तुम्ही आणि मी आहोत, आपण जे आतापर्यंत देवाच्या राज्यात पेरलेला दिलेला आहे त्या प्रमाणात आपण आहोत. ह्याच लेवलला राहायचं का वाढायचं, हे आजपासून आपण किती पेरू त्याच्यावर अवलंबून आहे. मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणेल. आजपासून तुम्ही किती द्याल ह्याच्यावर तुमची परिस्थिती सुधारणं अवलंबून आहे. प्रार्थनेचा इथं संबंध नाही आहे, चर्चला जाण्याचा, बायबल रिडिंगचा इथंच संबंध देवाला देण्याचा आणि पेरण्याचा आहे. लक्षात घ्या. जर आर्थिक आशीर्वाद, आर्थिक नियम आहेत, जसे निसर्गाचे नियम आहे, गुरुत्वाकर्षण, की वरून बिल्डिंगवरून उडून टाकली तर काय होईल? आपल्याला माहित आहे काय होईल, कारण तो नियम आहे. तो नियम असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा तो माणूस किंवा तो मुलगा आपोआप खाली पडणार. तो जर मरण पावला, तो जर जखमी झाला, तर त्याला देव जबाबदार नाही आहे. देवाने निसर्गात जे नियम केले ते नियम त्याने मोडले म्हणून ते झालेलं आहे. पण कोणीतरी जर नाही, पण मग देवाने त्याला का नाही वाचवलं, ह्या बोललेला अर्थ नाही. ह्याला मूर्खपणा म्हणतात, ह्याला अडाणे पण म्हणतात, फुलिशनेस. तसं देवाच्या राज्याचे नियम आहेत समृद्ध होण्यासाठी, आरोग्यात चालण्यासाठी, आत्म्याच्या प्रेरणेने देवाच्या मार्गात. ते नियम जर पाळले, तर त्या नियमाने जर चाललो तर ते होतं, मोडले तर होत नाही आहे. म्हणून नियम माहीत पाहिजे. तुम्हाला मला काय वाटतं हा विषय नाही आहे. जे नियम त्याने लागून दिलेले आहेत ते आपण पाळत असलो तर आपोआप आपण त्या समृद्धीत चालू. जर नसलो तर कधीही परिस्थिती सुधारणार नाही. आरोग्याचे नियम माहीत असले तर आपण आपोआप आरोग्यात चालू. जर नाही माहीत नसले तर आपण घडी आजारी पडू आणि दर महिन्याला डॉक्टरकडे बिल भरत जाऊ. तर असे हे नियम आहे. तसं या ठिकाणी पेरणी आणि कापणीचा हा नियम आहे. आणि मग 7व्या वचनात तो म्हणतो, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. म्हणा प्रत्येकाने, म्हणजे मी सुद्धा. इथं कोणी ऑप्शन आहे का? जर तुम्ही देवाचे आहात, चर्च मेंबर आहात, येशू ख्रिस्ताचे आहात, तर तुम्ही सुद्धा त्याच्यात आले. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे
किती जण ठरवून चर्चला येतात की आज मी चर्चला गेल्यानंतर एवढं ऑफरिंग देणार. कधी ठरवतं का? बरेच लोक ठरवत नाही, खिशात हात घालतात, जे आलं ते टाकून देतात. पण शास्त्र सांगतं की घरी ठरवून नंतर चर्चला यायचं असतं. किती पेरणी करायचं हे प्रार्थनापूर्वक ठरवायचं असतं आणि मग ते अर्पण करायचं असतं. बघा, इथं काही जणांचं उत्तर आहे की आम्ही देवाला देतो तरी आम्हाला परत का मिळत नाही. असं जर कोणी विचारत असेल तर ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. आपण कसं देतो हे पण महत्त्वाचं आहे प्रत्येकाने, आणि आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे. म्हणजे काय? 6व्या वचनात पहिली गोष्ट, पेरणी कापणीचं तत्व, द प्रिन्सिपल ऑफ सोईंग अँड रिपिंग. जसं शेतीमध्ये बी पेरलं जातं तसं आपलं दान किंवा अर्पण किंवा दशांश हे बी आहे. ते जेव्हा आपण देतो तेव्हा ते उगवतं, म्हणजे आपल्याला परत मिळतं. दुसरी गोष्ट 7व्या वचनात, देवाला देणं हे ऑप्शनल नाही तर प्रत्येकाने देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपापल्या मनात ठरवायचं आहे. तिसरी गोष्ट, ठरवून यायचं आहे. नंतर तो म्हणतो प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. जर दुःख वाटत असेल, जर जीवावर आल्यासारखं वाटत असेल, जर बोजा वाटत असेल है ना, तर देऊ नये. कारण जरी दिलं तर त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून असं वाटत असेल तर तिथंच थांबायचं. कारण, आणि याचं कारण, संतोषाने देणारा देवाला आवडतो. म्हणजे देताना आपण आनंदाने द्यायचं असतं की देवाने मला पेरण्याची आणखी एक संधी दिलेली आहे. म्हणजे हे जे मी पेरलं ते एक दिवशी उगवून मला त्याचा रिटर्न मिळणार आहे, हा आनंद, हा विश्वास. लक्षात घ्या, किती जणांना आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे त्यांनी विशेष करून इकडं लक्ष द्या. हा काही नशिबाचा खेळ नाही. समृद्धी ही काही तुम्ही कोणत्या घरात जन्मला, तुमचं शिक्षण किती झालं, आणि तुम्ही फॉरेनला असता तर तुम्ही अमुक घराण्यात जन्मले असं, हा विषय नाही आहे. तर देवाचे नियम, देवाचे तत्त्व जर पाळलं तर आपण कोणत्याही घराण्यात जन्मले असलो, आपलं शिक्षण किती असलं तरी त्याच्यावर समृद्धी अवलंबून नाही आहे, तर देवाच्या वचनावर आणि आज्ञापालनावर आर्थिक समृद्धी अवलंबून आहे. म्हणून डोक्यातून काढून टाका की तुम्ही कोण आहात आणि किती शिकल्या, कोणत्या घराण्यात जन्मलेले आहात. जर समृद्ध व्हायचं असेल तर आजपासून ठरवा की पेरणी आणि कापणे हा देवाचा नियम आहे, मनात ठरवायचा आहे. नंतर वचन 8, सर्व प्रकारची कृपा, आणि ह्या रीतीने जर आपण केलं तर काय होईल हे पण सांगितलेलं आहे. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. देव समर्थ आहे. मग प्रश्न असा आहे की का बरं घडी घडी आजारी पडता? देव समर्थ आहे, मग का बरं घडी घडी कर्जात दुखता? प्रश्न आहे हा. आणि त्याचं उत्तर तुमच्या प्रत्येकाजवळ आहे. कारण प्रत्येकाला माहीत आहे की आपण किती समर्पित आहोत, किती देवाच्या जवळ आहोत, किती त्याच्यापासून लांब. आपण काय करतो, काय नाही करीत, काय करायला पाहिजे हे माहीत आहे, म्हणून आपण गप्प बसून घेतो. पण त्याचं उत्तर आपल्याला माहीत असतं. आणि ह्या ठिकाणी पाऊल म्हणतो की सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. तो काही कमी पडू द्यायला देणार नाही आहे. त्याची इच्छा नाही की दर महिन्याला डॉक्टरकडे गेलंच पाहिजे, ॲडमिट झालंच पाहिजे. त्याची इच्छा नाही की कर्ज झालंच पाहिजे. मग त्याला काय सगळेच लोक कर्जात बुडतात? सगळे लोक असतील, परंतु तुम्ही जर देवाचे लोक आहात तर तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये फरक असला पाहिजे. किती जण आमेन म्हणू शकतो? नाही तर ते म्हणतील तुम्ही आमच्यासारखे कर्ज, तुम्ही आमच्यासारखे डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या, तुम्ही आमच्यासारखे घडी घडी आजारी. आणि म्हणून तुमच्या साक्षीला, तुमच्या बोलण्याला ते किंमत देणार नाही, व्हॅल्यू देणार नाही आहे. कारण तुमचं लाईफस्टाईल, तुमचं जीवन, वर्तन त्यांच्या डोळ्यासमोर आहे.
तुमचं बोलणं वागणं तुमचं आर्थिक जीवन त्यांच्यापुढं साक्ष जर असाल तर ते का बरं विचार की तुमचा देव कोण आणि का बरं चर्चला यायचा, का बरं येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा. मग जर ठेवला तर आणि तुम्ही जर ठेवला तर तुम्हाला काय मिळालं असं जर म्हटलं तर. म्हणून सुरुवात ही आपल्यापासून होते, सुरुवात तुमच्या माझ्यापासून होते. प्रभू येशूने म्हटलं की तुम्ही माझे साक्ष व्हाल. साक्ष द्याल नाही, साक्ष व्हाल. साक्ष देणं आणि साक्ष होणं ह्याच्या जमीन आसमानचा फरक आहे. साक्ष आपण रविवारी देतो, पण सोमवार ते शनिवार आपण साक्ष असतो. आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या धंद्यामध्ये, आपण जिथं बसतो तिथं जे काही काम तिथं आपण साक्ष असतो. प्रेज द लॉर्ड. तर साक्ष व्हाल त्याने सांगितलं आहे आणि ह्या बाबतीत साक्ष व्हा. आज जगाला हे पाहायचं आहे, आर्थिक मंदी वगैरे वगैरे आणि घोटाळे चालू असताना की कसं काय देवाचे लोक, कसं काय देव याच्यातून आपल्याला तारू शकतो, हे जगाला पाहायचं आहे. आणि याचं उत्तर सरकारजवळ किंवा एक्सपर्ट लोकांजवळ, तज्ज्ञांजवळ नाही आहे. याचं उत्तर देवाच्या वचनामध्ये आहे. याचं उत्तर तुम्ही आणि मी जर देवाचे आहोत तर आपल्याजवळ पाहिजे. आणि नुसतं उत्तर नाही तर आपण साक्ष म्हणून त्यांच्या पुढे पाहिजे की हे असं असतं. आम्ही तेवढाच पगार घेतो, आम्ही तेवढंच कमवतो, पण तुमचे सगळे डॉक्टरकडे आणि दुसरीकडे जातात आणि आम्हाला तेवढा पगार असतो तरी आमचे उरतात आणि आम्हाला काही कमी पडत नाही. आणि मग ते विचार करतात की खरंच आमचा तोच धंदा आहे, आम्हालाही तेवढाच पगार आहे, पण यांना कसे काय प्रॉब्लेम होत नाही, आम्हाला कसे काय होतात. आणि मग माणूस विचार करायला लागतो आणि मग आपल्याला त्याची साक्ष द्यायला संधी मिळते. प्रेज द लॉर्ड. पण ते सारखे आपणही सारखे, मग ते म्हणतात ठीक आहे, आपण किती जीव तोडून साक्ष किती सांगितलं तरी त्या बोलण्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही. कारण त्यांना माहिती आहे की काय चाललेलं आहे, कशी परिस्थिती. हे पण व्यसनाधीन आहेत, हे पण म्हणतात येशू ख्रिस्त मुक्त करतो आणि तेच परत. म्हणून त्या साक्षीला बोलण्याला व्हॅल्यू राहत नाही आहे. बघा, म्हणजे देण्याचा संबंध आपल्या समर्पणाशी आहे का? हो. म्हणजे काय मी पाहिजे तसं जगल, पाहिजे तसा पैसा उडवील, पण मी देवाला दिलं, देवाने मला, असं आहे का? नाही आहे. प्रथम स्वतःला देवाला द्यायचं, मग त्याचे नाही. देवाचे नियम त्याच्या लोकांसाठी आहे, त्याचं लोक त्याचे झाल्याशिवाय हे नियम तुम्हाला लागू होणार नाहीत. पण जर तुम्ही त्याचे झालेले आहात तर हे तुमच्यासाठी लागू आहे. वचन 8, सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यात देव समर्थ आहे, यासाठी की. आणि शास्त्र ज्या वेळेस यासाठी की आलं की काय करायचं? ब्रेक लावायचा, थांबायचं, स्वतःला विचारायचं कशासाठी, आणि मग पुढचं वाचायचं. नुसतं वाचत सुटायचं नाही आहे. ही माझी पद्धत आहे बायबल स्टडीची. यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल असावे. किती वेळेस या आणि दिस इज गॉड्स लेवल ऑफ अबंडन्स. देवाची लेवल, आपण किती आशीर्वादित व्हावं ती लेवल कुठं लिहिलेली? या वचनात लिहिलेली आहे. म्हणून ते वचन नीट बघा आणि सर्वजण ॲट अ टाईम एकाच वेळेस वाचा. सर्व प्रकारची कृपा अजून काही पाहिजे का? काही बाकी राहिलं आहे का? किती जणांनी डोळे उघडून वाचलं, काही जण सिरियसली माझ्याकडे पाहता जसं काही कळलंच नाही, जसं काही लिहिता वाचता येतच नाही. त्या शास्त्रात बघ इतकं महत्त्वाचं आहे की याच्यापेक्षा महत्त्वाचं काहीच. दिस इज अ लेवल ऑफ प्रॉस्पॅरिटी. ही लेवल देवाची आहे. काय आहे? सर्व प्रकारची कृपा, कामधंद्यात असो, कौटुंबिक जीवनात असो, आर्थिक जीवनात असो, सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास, है ना, थोडी नाही, कधीतरी नाही, प्रॉब्लेम झाल्यावर विपुल होऊ देण्यास, कमी पडून देण्यास
देव समर्थ आहे यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत, किती गोष्टीत सर्व म्हणजे किती, सर्व म्हणजे किती, सर्व गोष्टीत. पाहिजे तर अंडरलाईन करा, म्हणजे इथं डोक्यात राहील, है ना. कारण आपण लगेच चर्च सुटून बाहेर गेलं की काही जण विसरून जातात की काय मेसेज होता आणि काय सांगितलं, आणि परत त्याच प्रॉब्लेमसाठी प्रार्थना करा म्हणतात. म्हणून अंडरलाईन करायचं, सर्व गोष्टीत सगळा पुरवठा. थोडाफार पुरवठा नाही, सगळा पुरवठा. म्हणजे काय, मला 1,000ची गरज आहे पण 500 रुपये देवाने पुरवले, याला सगळा पुरवठा म्हणता येईल का? 1,000ची गरज आहे, 1,000 पुरवले, सगळा पुरवठा. नेहमी हो, नेहमी अंडरलाईन करा, ऑलवेज, है ना. कधी कधी नाही तर नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी. कोणत्या कामासाठी? कोणत्या कामासाठी? जर ते चांगलं काम असेल, त्याच्यातून एखाद्याचं कल्याण होत असेल, एखाद्याचं चांगलं मदत होत असेल, देवाचा गौरव होत असेल, तर प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. सर्व काही अंडरलाईन करा, सर्व काही तुमच्याजवळ काय व्हावे, म्हणजे पूर्ण उरवावे, म्हणजे एक्स्ट्रा असावं की कोणाला तरी गरज आहे तर आपण म्हणू शकतो हां माझ्याजवळ, चाल ठीक आहे घे. विपुल असलं, विपुल कशासाठी, एक्स्ट्रा कशासाठी, की दुसऱ्याला मदत करण्यासाठी, दुसऱ्यांना देण्यासाठी. पण आपल्याजवळ जर नाही तर आपण दुसऱ्यांना कसं देऊ, नाही का. तर देवाची इच्छा काय आहे? विपुलता, ॲबंडन्स. पॉईंट. देवाची इच्छा काय आहे? विपुलता, काही कमी पडू नये. देवाने ही गरज केली, मला एवढ्या पैशाची गरज होती, मिळेल का, हे साक्ष नाही देऊ, तर कमी पडूच नये ही देवाची इच्छा आहे. की इतकं विपुल असावं, इतकं एक्स्ट्रा असावं की काहीच कमी पडू नये. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होणे पडणार नाही, तो तेव्हा म्हटला. आणि ह्या वचनाप्रमाणे जर आज्ञापालन केलं, पेरणी कापणी केलं, तर आपणही म्हणू शकतो दाविदासारखं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होणे पडणार नाही. मला काही उणे पडणार नाही. आणि खरंच तो उणे पडू देत नाही. हा मी एवढ्या वर्षात अनुभव घेतलेला आहे. आणि मला आशीर्वाद म्हणजे खूप इस्टेट, प्रॉपर्टी, बंगले, गाड्या असणं, याला आशीर्वाद नाही म्हणत. आशीर्वाद म्हणजे जे काही त्याने आपल्याला दिलेलं आहे, जेवढं आहे त्याच्यातून पुरून उरणं, कमी न पडणं, कोणाला मागावं न लागणं म्हणजे आशीर्वाद. किती जणांना समजतंय मी काय बोलतो ते. आशीर्वाद म्हणलं की लोकांच्या लाईट लागतात की आम्हाला एवढी प्रॉपर्टी पाहिजे, मोठ्या बिल्डिंग पाहिजे, बंगले पाहिजे, आणि मग आशीर्वाद येतो. ब्लेसिंग, आज ब्लेसिंगचं एक चुकीचं चित्र डोळ्यासमोर आहे. ब्लेसिंग म्हणजे खूप पैसे बँकेमध्ये पडलेले, खूप प्रॉपर्टी, म्हणजे मग आशीर्वाद येतो. आशीर्वाद म्हणजे विपुलता. विपुलता म्हणजे जे आहे, जे काही कमवतो आहे, जे काही मिळतं त्याच्यातून काही कमी न पडणे, ते पूर्ण उरणे म्हणजे आशीर्वाद. आणि म्हणून आशीर्वादाची व्याख्या जर तुमची चुकीची असेल तर सुधारून घ्या. कारण ही व्याख्या, हे डेफिनेशन शास्त्राचं आहे. आणि मग पुढं तो काय म्हणतो बघा, वचन 9. तो चौकडे वाटप करीत असतो, दारिद्र्यास दानधर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे. म्हणजे या ठिकाणी तो शास्त्रलेखाचा आधार घेत आहे. आणि हा जो शास्त्रलेख आहे ज्याच्यातून पाऊल संदर्भ घेतो, तो शास्त्रलेख आहे स्तोत्र 112. आणि म्हणून आपण स्तोत्र 112 ह्याच्यातून समृद्धी किंवा पेरणी, कापणी किंवा आर्थिक आशीर्वादाबद्दल देवाचं वचन काय सांगतं हे पाहूया. साम 112, स्तोत्र 112.
आता पाऊल जे काही पाऊलाने सांगितलं तो म्हणतो की सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विकून, म्हणजे नव्या कराचं देणं आणखी एक महत्त्वाचा पॉईंट, हे कृपेने आहे. म्हणजे देणं एक कर्म नाही आहे, कृती नाही की मी दिलं म्हणून देव. बरेच लोक देवाला देतात मिळण्यासाठी. दिल्यावर तो देईल असं नाही आहे, कृपेने आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, परत एकदा सांगतो आणि नीट लक्ष द्या मी काय म्हणतो ते. जुन्या करातले लोक दशांश आणि अर्पण आहे, शापापासून देवाने त्यांना मुक्त ठेवावं म्हणून देत होते. नव्या करातले लोक आपण शापातून मुक्त झालेलो आहोत म्हणून देतो. जर कोणाच्या डोक्यात असेल की मी जर दशांश अर्पण द्यायला लागलो तर मी शापातून मुक्त होईल, नाही. म्हणजे ते कर्म झालं की तुम्ही त्या रीतीने मुक्त होऊ पाहत आहात. पण मुक्ती प्रभूश्वरील विश्वासाने आहे. दारिद्र्य हा शाप त्याने वाहिलं, त्याच्या विश्वासाने मुक्त झालेले आहात. दिलं तर मुक्त व्हाल असं नाही आहे, मुक्त झालेले आहात. आणि मुक्त झाल्यामुळं आपण नव्या करारास देतो. पण त्या काळातले लोक मुक्त राहण्यासाठी देत होते. नाही समजला. कारण हे जर समजलं तर ह्याच्यावर आर्थिक परिस्थिती सुधारणार का नाही तुमची त्याचे अवलंबून आहे. म्हणून मुक्त होण्यासाठी देऊ नका, मुक्त झालेले आहात म्हणून द्या. झालेले नसाल तर पश्चाताप करा, त्याच्याकडे वळा, त्याच्यावर विश्वास ठेवा, मुक्त व्हा आणि मग द्यायला लागा. बघा हे उत्तर आहे की आम्ही दशांश अर्पण पण देतो ब्रदर, पण आमची परिस्थिती सुधारत नाही. का बरं सांगा बरं. हेच तर सांगतोय की मिळण्यासाठी जर देत असाल, मुक्त होण्यासाठी देत असाल तर चुकीचं आहे. देण्याने मुक्त होत नाही, प्रभूश्वरील विश्वासाने मुक्त होतं आणि मुक्त झाल्यावर द्यायचं असतं. आता तो शास्त्रलेख आहे स्तोत्र 112 वचन 1. परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. धन्य ह्या शब्दाचा अर्थ आशीर्वादित किंवा समृद्ध. बघा आता जो मनुष्य देवाची भक्ती करतो, त्याला मार्गात चालतो, त्याचं आज्ञापालन करतो, त्याला कोणते आशीर्वाद मिळतील हे दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनात सांगितलेले आहे. त्याची संपत्ती वचन 2, त्यांची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. त्याची संतती मुलं बाळं पृथ्वीवर कशी होतील? ते वाया जाणार नाहीत. ते ड्रग ॲडिक्ट किंवा व्यसनाधीन होणार नाहीत. त्यांच्या मुलं मुली भ्रष्ट होणार नाहीत. ते पृथ्वीवर पराक्रमी होतील. मुलं न बिघडणं, मुली न बिघडणं हा एक आशीर्वाद असतो. किती जण आमेन म्हणू शकतो? लोकांना असं वाटतं आशीर्वाद म्हणजे फक्त पैसे. मुलं वळणदार शिस्तबद्ध असणं हा पण एक आशीर्वाद असतो. त्याला पण फारसं त्याच्याकडे लक्ष देत, कारण आपल्याला आशीर्वाद काय हेच माहीत नाही आणि तरी आपण आशीर्वादाची अपेक्षा करतो. तर पहिला आशीर्वाद काय? त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सर्व जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. वंश म्हणजे घराणं, मुलंच नाही तर त्यांच्या मुलांचे मुलं, द घराणं, द ट्राईब किंवा तो वंश, ते घराणं आशीर्वादयुक्त होईल. वचन 3, धन संपदा त्याच्या घरी असते. जो माणूस परमेश्वराविषयी भय धरणारा, देवाच्या लोकांच्या घरी काय असतं? धन संपदा असते. अडचण असते का? नाही. ते नेहमी कोणाला मागत असतात का? नाही. शास्त्र काय सांगतं? धन संपदा त्यांच्या घरी असते. पण जर कोणी देवाचं असून मागत असेल तर स्वतःला विचार की खरंच मी देवाची आहे का, देवाचा आहे का? कारण शास्त्र सांगतं की देवाच्या लोकांच्या घरी धन संपत्ती असते, त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. धन संपदा नीतिमत्व याचा काही संबंध असतो का? असतो का? हो.
पण बरेच वेळेस आपल्याला वाटतं की देवाचा, ईश्वराचा, शास्त्राचा आपल्या धंद्याशी, कामाशी, पैशाशी काहीच संबंध नाही आहे. पण शास्त्र शिकवते की डायरेक्ट संबंध आहे, की जे आपण कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, ज्याच्या मागं लागतो, जर देवाच्या मार्गात चाललो तर तो आपल्याला ते देतो. म्हणून वचन सांगतं, कष्ट करण्याचा देव पाप्यावर लादतो. जे पापी बंडखोर ते कष्ट करतात रात्रंदिवस. कष्ट करणं हा शाप, निढळाच्या घामाने भाकर खाशील हा शाप आदामाला दिलेला होता. पण ज्यावेळेस प्रभू येशू त्या वधसमोर मरण पावला, शास्त्र सांगतं की त्याने आपले शाप वाहिले. इकडे ऐका, हा कष्ट करण्याचा शापसुद्धा त्याने वाहिलेला आहे आणि त्या कष्ट करण्याच्या शापातून मुक्त केलेला आहे. म्हणून देवाच्या लोकांना 2-2, 4-4 नोकऱ्या करायची, साईड बिझनेस करण्याची, भिशी करून त्याच्यामध्ये अडकून पडण्याची काही गरज नाही. प्रेज द लॉर्ड. हे जर माहीत असलं, हे जर सत्य माहीत असलं, सत्य तुम्हाला समजलं, सत्य तुम्हाला मुक्त करेल. सैतानाने हे सत्य आपल्यापासून दाबून लपवून ठेवलेलं आहे आणि आपल्याला वाटतं की नाही, मी काहीतरी केलंच पाहिजे, आणि सगळं घरदार कमवतं आहे आणि तरी प्रॉब्लेम. आणि लोक म्हणतात, असं का बरं? तुम्ही तर चर्चला जातात, तुम्ही तर प्रार्थना करता, मग असं का? तुमच्या घरात तर सगळे कमवणारे, तरी पण नेहमी का अडचण? का अडचण? त्याचं उत्तर इथं आहे. आशीर्वाद जर नसला तर 4-4 लोकांनी कमवलं तरी पुरत नाही, पण आशीर्वाद असला, एकाने कमवलं तरी ते पूर्ण उरतं. म्हणून शास्त्र सांगतं की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तो त्याच्याबरोबर आणखी कष्ट देत नाही. आशीर्वाद असेल तर समृद्धी, आशीर्वाद नसेल तर किती मोठा बिझनेस असेल, किती शिक्षण असेल, क्वालिफिकेशन असेल, काही जरी असेल तरी समृद्धी नसते. काय म्हणता काय ब्रदर? मी नाही म्हणत, शास्त्र सांगते. जरा डोळे उघडून शास्त्र वाचा, कधीतरी वेळ काढून वाचा. समृद्धी, पैसा कमवणं, धन, याच्याबद्दल शास्त्र काय शिकवतं हे जरा नीट समजून घ्या. खूप लोकांचं ऐकलं, खूप एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आणि बुडालो. आता वेळ आलेली आहे की डोळे उघडून देवाकडे वळण्याची, त्याच्या वचनाकडे वळण्याची आणि त्याचं सत्य जाणून घेण्याची. आता आणखी लोकांचं ऐकून टाईमपास करून उरलेलं आयुष्य घालवण्याचे दिवस हे नाही आहे. इथून पुढे जर परिस्थिती सुधारायची असेल तर आज निर्णय घेण्याची की मी ज्या परिस्थितीतून गेलो त्याच्यात माझ्या मुलांना, मुलींना जाऊ देणार नाही आहे. मी तुझ्या मार्गात चालेल, मी तुझं आज्ञापालन करेन. का तसंच चालू द्यायचं? हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. तर तो म्हणतो की धन संपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. बघा. आणि मग आता हे चित्र अशा व्यक्तीचं आहे ज्याचं जीवन देवाच्या वचनावर, देवाच्या विश्वासावर आधारलेलं आहे. ती व्यक्ती कशी असते? 5वं वचन बघा, स्तोत्र 112 वचन 5 वर्स 5. जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते, तो न्यायाने आपले व्यवसाय करील. जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होईल. म्हणजे देणं किंवा उसने देणं हे आहे लेंडिंग, की उदारपणे, दयेने एखाद्याची अडचण भाजवण्यासाठी देणे. हे नीतिमान ठरल्याचं, आपण देवाचे असल्याचं प्रतीक असतं. ज्याला देवाच्या दयेचा, क्षमेचा अनुभव आलेला आहे तो दुसऱ्यावर दया करत असतो. तो म्हणत नसतो की ते असे होते म्हणून त्यांना तसं झालं, बरं आहे असंच राहू द्या, त्यांना तसंच मिळायला पाहिजे, असं नाही म्हणे. ज्याची क्षमा झालेली आहे तो दुसऱ्याची क्षमा करतो, ज्याच्यावर दया झालेली तो दुसऱ्यावर दया करतो आणि मग तो त्यांना उसने देतो. बघा. आणि मग पुढे वचन 8 आणि 9 वर्सेस 8 and 9. त्याचे मन स्थिर असते.